प्रयागराज या ठिकाणी सध्या महाकुंभ चालू आहे। महाकुंभ महाकुंभ 144 वर्षानंतर आलंय महाकुंभ। अर्धकुंभ 6 वर्षांनी येतं अर्धकुंभ, आणि पूर्ण कुंभ 12 वर्षांनी येतं। अर्धकुंभ 6 वर्षानं, पूर्ण कुंभ 12 वर्षांनी, आणि महाकुंभ 144 वर्षांनी आलाय। याच्या अगोदर बी जेवढे जिवंत आहेत ते पहिल्या कुंभाला नसतील, आणि इथून पुढच्या दुसऱ्या कुंभाला आता इथल्या जेवढे आहेत त्यातले कुणीच नसणार आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी जाऊन या, फक्त गर्दीत सापडू नका, जरा सावध या। हा, तो कुंभमेळा चालू आहे ज्या ठिकाणी, त्या ठिकाणाचं नाव आहे प्रयागराज क्षेत्र। त्या प्रयागराजाचा महिमा असा आहे सज्जनांनो, त्रिवेणी संगम आहे तिथे, गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे। प्रयागराज म्हणजे कोण? तीर्थाचा राजा आहे। त्या प्रयागराजामध्ये जाऊन डुबकी मारली ना, डुबकी मारली, स्नान केलं, हात जोडले, त्याच्याकडे प्रार्थना केली ना, तर प्रत्येक माणसानं जी अपेक्षा केली ना, ती इच्छा, ती अपेक्षा पूर्ण करणारा तीर्थ म्हणजे प्रयागराज आहे। ऐका ऐका सज्जनांनो, आणि त्या प्रयागराज या ठिकाणी ज्या वेळेला कोण गेलं? भरतजी गेले। भरतजी रामाच्या दर्शनाला निघाले होते भरत महाराज चित्रकूटाकडे, आणि रस्त्यानं जाता जाता प्रयागराज लागलं, आणि प्रयागराजामध्ये स्नान केलं, आणि भरतानं आपले कपडे घातले, आणि भरतजी पुन्हा वापस निघाले। प्रयागराज प्रगट झाले, हात जोडून भरताच्या समोर उभे राहिले। भरताला म्हणू लागले, महाराज अहो, तुमच्यासारखे साधू, तुमच्यासारखे महात्मे दारावर येणं हे भाग्याचं लक्षण आहे, आणि तुमच्यासारखा महात्मा माझ्या दारात आलाय, आणि तुम्ही मला काहीच न मागता तुम्ही तसंच चाललात। माझा काय महिमा राहील, काय महत्व राहील माझं? विनमुख गेलिया अतिथी आणि नेई सुकृताची संपत्ती। माझ्याकडे काय राहणार नाही, माझं महत्व राहणार नाही जगाला। भरतजी काहीतरी मागा हो। भरताला ज्या वेळेला प्रयागराजानं विनंती केली, भरतासारख्या संतानं काय मागितलं? ऐका, आपल्याला जर मागायची वेळ आली तर आपण ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत ते मागतो, पण भरताची मागणी क्रांतिकारी आहे। भरतजी म्हणतात, सज्जना हो, धर्म नार्थन काम रुची गती न चाहू निर्वाण, जन्म जन्म रती राम पद यह वरदानून। जन्मो जन्मी मला धर्म नको, मला अर्थ नको, मला काम नको, मला मोक्ष नको। चारी पुरुषार्थ मला नाही पाहिजे। जर द्यायचं असेल तर फक्त काय द्या? जन्म जन्म रती राम पद यह वरदानून। जन्मोजन्मी रामाच्या चरणाची भक्ती आणि रामाच्या चरणाची प्रीती। भक्ती आणि प्रीती, प्रीती म्हणजे प्रेम, भक्ती आणि प्रेम या दोन गोष्टी मला भेटाव्यात बस। सीताराम चरण रती मोरे, अनुदिन बडई अनुग्रह तोरे। राम आणि सीता या दोघांच्या चरणाची भक्ती आणि प्रीती मला पाहिजे। एवढी मागणी प्रयागराजाकडे मागितली। बघा सज्जन हो, थोडंसं पुढे गेले म्हणजे चित्रकूटावर पोहोचले, रामाची भेट झाली, दोघांच्या मध्ये भावाभावांच्या मध्ये संवाद झाला, आणि रामजीनं सांगितलं, आदेश केला, भरता अयोध्येचं राज्य तुम्हाला सांभाळावं लागेल। हा माझा आदेश समजा, नाही तर माझी इच्छा समजा, पण तुम्हाला तेवढं करावं लागेल। भरताला नाही म्हणता नाही आलं, पण भरताने बी विनंती केली, प्रभू तुम्ही जर म्हणत असाल अयोध्येचा राज्यकारभार तुम्ही सांभाळा, तर मी सांभाळायला एका पायावर तयार आहे, पण देवा अयोध्येचा कारभार सांभाळण्या इतकी ताकद माझ्यात नाही। जर तुम्हाला वाटत असेल हा तुमचा भरत अयोध्येचा कारभार योग्य रीतीने सांभाळला पाहिजे भरताने, तर देवा माझी एकच इच्छा आहे, मला आधार पाहिजे, ते सांभाळण्यासाठी मला
आधार पाहिजे, आधार. माझ्या भगवंतानं सज्जन हो 2 पादुका, एक पादुका म्हणजे राम आणि दुसरी पादुका म्हणजे जानकी. पादुकाचं रूप धारण केलं भगवंतानं सज्जन हो चित्रकूटावर. सोबत पादुका नेलेल्या नव्हत्या, रूप धारण केलं. त्या दोन्ही पादुका देवाला वाटलं येताना माझा भरत आनवनी पायानं आलाय. देवानं विचार केला येताना माझ्या भरताच्या पायाला फोड आले होते, पण जाताना आता माझी भेट झाली ना, देवाची भेट झाली ना, तर आता याच्यानंतर भक्ताला त्रास झाला नाही पाहिजे. म्हणून देवानं सज्जन हो पादुका दिल्या भरताला पायात घालण्यासाठी. पण त्या पादुका, त्या चरण पादुका भरतानं पायात नाही घातल्या, डोक्यावर घेतल्या. डोक्यावर शीश खड़ाऊ ले चला ऐसे, राम सिया जू संग हो जैसे. अब उनकी छाव में रहेगी राजधानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. तन मन वचन उमगे अनुरागा, धीर धुरंधर धीर त्यागा. जी करता है यही बस जा, झिलमिल 14 बरस बिताओ. भावना में बह गए धीर वीर जाने, भावना में बह गए धीर वीर जाने. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. रामाच्या चरणाशिवाय भक्त दुसरं काही मागत नाही. तो देवाच्या चरणाची भक्ती आणि देवाच्या चरणाची प्रीती भक्तांनी मागितली, बाकी काही नाही लागत सज्जन हो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बाकीचं केवढं जरी ऐश्वर्य दिलं सज्जन हो, तरी माझ्या संतांना ते ऐश्वर्य नाही लागत. फक्त देवाच्या चरण पाहिजे, चरण. त्या चरणाची भक्ती आणि चरणाची प्रीती आपल्यालाही मिळाली पाहिजे. हे माणसाचं जीवनच त्याच्यासाठी आहे सज्जन हो. हा, जीवनामध्ये जर आपल्या भक्ती आणि प्रीती नाही मिळाली तर त्या माणसाच्या जगण्याला किंमत नाही सज्जन हो. ऐका, पाणी नसेल तर नदीला किंमत नाही, मणी नसेल तर सापाला किंमत नाही, पती नसेल तर नारीला किंमत नाही, आणि भक्ती जर नसेल तर माणसाच्या जगण्याला किंमत नाही सज्जन. केवढा बी असू द्या, कुणी बी असू द्या, किती बी श्रीमंत माणूस असू द्या, परमार्थ जीवनात नसेल ना तर त्याला 0 किंमत आहे. केवढं बी ऐश्वर्य असू द्या, ऐश्वर्य असावं, श्रीमंती असावी, पैसा असावा, लक्ष्मी असावी, आणि त्याच्यात पुन्हा परमार्थ असावा. म्हणजे काय माहिती का, सोन्याला सुगंध येत असतो. काही माणसं म्हणतात महाराज परमार्थच कशाला लागतो, परमार्थ केला म्हणजेच फक्त माणसाच्या जीवनाचं कल्याण होतंय असं थोडं आहे. अहो, परमार्थ न करणारी माणसं सुद्धा आज या जगामध्ये आनंदानं जीवन जगताना दिसत आहेत. उलट पैसा जास्त कोणाकडे, परमार्थ करणाऱ्या माणसाकडे जास्त पैसा आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, आळंदी पंढरीची वारी करतो, एकादशी व्रत धारण करतो, कीर्तन प्रवचनाला जातो, भजन पूजन करतो, नित्य नेमाने कोणतंच काही सोडत नाही. असा एकीकडे एक परमार्थिक आहे, आणि एकीकडे हे काहीच मानत नाही, देव मानत नाही, धर्म मानत नाही, ग्रंथ नाही, संत नाही, भगवंत नाही, कुणालाच मानत नाही. रोज हजारो कोंबड्याचे मुंडके मोडतो, शेकडो बकऱ्याचे मुंडके कापून काढतो, आणि 24 तास 24 आवर्स धाब्यावर आहे. या दोघांपैकी पैसा जास्त कुणाकडे?
धाब्यावाल्याकडे जास्त आहे का पैसा अध्यात्म परमार्थवाल्याकडे जास्त आहे? बोला ना राव, मोकळ्या मनाने बोला ना. मी काय तुम्हाला काय दंड देणार आहे का? हां, दचकायले तुम्ही, दचकायले मला वाटते. हां, दचकू नका, घाबरू नका, मी आहे ना, चिंता नका करू. हां, धाब्यावाल्याकडे जास्त पैसा आहे. भौतिक दृष्टीने जर पाहिलं ना, पैसा त्यांच्याकडे जास्त जरी दिसत असला ना सज्जन हो, पण पैसा जास्त आहे. श्रीमंती तुम्ही त्याला जर तशा पद्धतीने श्रीमंती मोजत असाल तर माझं म्हणणं आहे सज्जन हो, खरा श्रीमंत माणूस तोही जगातला ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं का हसी दिसली पाहिजे, प्रसन्नता दिसली पाहिजे. जगातला श्रीमंत माणूस तो आहे, पाहिल्याबरोबर प्रसन्नता चेहऱ्यावर दिसली पाहिजे. करोडो रुपयाची प्रॉपर्टी जरी असेल आणि तोंडाकडे पाहिलं की 12 वाजलेले जर असतील, मी यार होता किंवा तो बोले सुरतच व्हायचे. असला किती बी पैशावाला माणूस असला ना, चुकरे बाबा काय कामाचा आहे तो. हा, किती बी प्रॉपर्टी असेल, अरे आमच्या वारकऱ्याकडे पहा, कधी पहा झोपेतून उठवलं तरी त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे. चेहऱ्याची प्रसन्नता जर वारकऱ्याची पाहिली तर त्याच्यासारखा मला वाटत नाही श्रीमंत जगात दुसरा कुणी असू शकल. जर या धाब्यावाल्या लोकांकडे श्रीमंती असेल, पैसा असेल, तर आमच्या वारकऱ्याकडे सुद्धा सगळ्यात मोठं धन आहे आणि त्या धनाचं नाव आहे परमार्थ. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन आहे सज्जन होय का? अरे ज्याच्याकडे परमार्थ आहे, ज्याच्याकडे अध्यात्म आहे, ज्याच्याकडे ग्रंथ आहे, ज्याच्याजवळ संत आहे आणि ज्याच्याजवळ भगवंत आहे, जगातला सगळ्यात माणूस तो श्रीमंत आहे. त्याच्यापेक्षा श्रीमंत कोण नाही असू शकत जगात. बघा, घर साधा असू द्या, छोटं घर असू द्या, पण त्या घरामध्ये अध्यात्म पाहिजे, परमार्थ पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही सज्जन हो. आज जगातले श्रीमंत जे लोक आहेत ना, त्या टॉप 10 श्रीमंत लोक, टॉप 10 श्रीमंत लोकांची यादी माझ्याकडे आहे. त्याच्यातला नंबर 1चा जो श्रीमंत माणूस आहे ना, नंबर 1चा तो श्रीमंत माणूस, त्याची श्रीमंती जर मोजली ना सज्जन हो, तर प्रत्येक घंट्याला पर आवर 350 करोड रुपये कमाई त्याची. किती? 3.5 रुपये नाही म्हणलं मी, किती बोललो? 350 करोड रुपये. नाव आहे त्याचं, जे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आपण वापरतो ना, त्याचा मालक आहे मार्क झुकेरबर्ग. पर हावर 350 करोड रुपये कमाई आहे त्याची. हा नंबर 1चा श्रीमंत आहे. त्याच्यामध्ये त्या टॉप 10च्या यादीमध्ये आपल्या भारताचा सुद्धा एक माणूस आहे. त्या माणसाचं नाव आहे सज्जना हो अंबानी परिवार. 175 करोड रुपये पर हावर कमाई आहे. 175 करोड रुपये. विचार जर केला ना सज्जन हो या श्रीमंत लोकाचा, पण मला वाटतं त्या मार्क झुकरबर्गपेक्षा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त श्रीमंत जर सध्या कोण असेल तर 175 करोड रुपयेवाला अंबानी हा भारत देशातल्या लोकांसाठी तो सगळ्यात जास्त श्रीमंत आहे. तू म्हणाल कशावरून? मार्क झुकेरबर्ग नावाचा माणूस 350 नाही, मी म्हणेल प्रत्येक घंट्याला 3,500 करोड रुपये जरी कमवत असला ना, तरीही अंबानी परिवाराची तो बरोबरी करू शकत नाही. त्याचं कारण आहे मार्क झुकेरबर्गच्या जीवनामध्ये अध्यात्म नाही. त्याला परमार्थ म्हणत त्याला कळत नाही, देव काय धर्म काय.
ऐका सज्जन हो, अंबानी परिवाराचा जर विचार केला ना, तो फार मोठा आणि फार श्रीमंत आहेत म्हणून मी त्यांचं उदाहरण तुम्हाला नाही सांगत. चांगली गोष्ट जर कोणाची बी असेल ना तर ती आपण प्रस्तुत केली पाहिजे. त्या अंबानी परिवारानं सज्जन हो, त्यांचा एक IPL मध्ये संघ आहे. पोरांनो काय नाव आहे त्याचं बोलत राहा, मुंबई इंडियन्स. त्या मुंबई इंडियन्सने आतापर्यंत किती किताब जिंकलेत? हा, 5 मेडल्स जिंकलेत. हुशार आहेत पोरं तुमच्या गावचे, अपडेट सगळे त्यांच्याकडे. 5 मेडल जिंकले आतापर्यंत, 5 ट्रॉफ्या. एक ट्रॉफी जिंकायची म्हणलं, एक ट्रॉफी अब्जावधी रुपये डावावर लावावे लागतात एका ट्रॉफीसाठी. अशा 5 ट्रॉफ्या जिंकल्यात आणि जिंकलेल्या 5ही ट्रॉफ्या त्या अंबानी परिवारानं गणपतीच्या पायाजवळ ठेवल्या. मीडियावाले पत्रकार लोक गेले आणि त्यांनी विचारलं का हो, एवढ्या प्रतिष्ठेच्या 5 ट्रॉफ्या तुम्हाला मिळाल्यात, या 5ही ट्रॉफ्या तुम्ही तुमच्या लिव्हिंग हॉलमध्ये हिरे माणिक मोत्याने रत्न जडीत असं सुंदर शोकेस बनवून त्याच्यामध्ये लोकांना बघण्यासाठी ठेवायला पाहिजे होत्या. खुशाल तुम्ही गणपतीच्या पायाजवळ ठेवल्या ट्रॉफ्या, तुम्हाला महत्व नाही का त्या ट्रॉफ्याचं? त्या परिवारानं उत्तर दिलं, हो, या ट्रॉफ्या जर आम्ही आमच्या पुरुषार्थानं जर मिळवल्या असत्या ना तर नक्की त्याच्यासाठी स्वतंत्र कपाट बनवलं असतं. पण या ट्रॉफ्या आम्ही आमच्या पुरुषार्थानं नाही मिळवल्या. या 5ही ट्रॉफ्या आमच्या घरात आल्यात ना, त्या गणपती बाप्पाच्या कृपेनं आल्यात आणि ज्याच्या कृपेनं त्या आम्हाला मिळाल्या त्याच्या पायावर आम्ही त्या अर्पण केलं. ज्याच्या कृपेनं आपल्याला धन मिळतं, श्रीमंती मिळते, त्याला अर्पण केलं पाहिजे. म्हणलं पाहिजे मोठ्या अंतकरणाने कधीतरी, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. जे काही आपल्या जीवनामध्ये मिळते ना, श्रीमंती, प्रॉपर्टी, ती सगळी देवाच्या कृपेने मिळते सज्जन हो. या ही भावना अंतकरणात असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला इथं कीर्तनाला येत होतो त्याच्या अगोदर आमचे काय नाव त्यांचं, भरत भाऊनी सांगितलं, त्यांच्या परिवारातली एक व्यक्ती जवान म्हणून भरती झाली. हां, त्यांचे बंधूच जवान म्हणून भरती झाले देश सेवा करण्यासाठी. पण त्यांची प्रामाणिकपणा बघा. ते म्हणले, माझ्या जीवनामध्ये जी काही मला नोकरी मिळाली आणि त्या नोकरीचा पहिला पगार त्यांनी आई साहेबांच्या मातेच्या चरणावर समर्पित केला असेल. ते 50,000 असू द्या, 1 लाख असू द्या, नाही तर 10 लाख असू द्या, पैसे किती दिले हे महत्वाचं नाही, पगार किती आहे हे महत्वाचं नाही, त्याच्यामध्ये अंतकरणाची जी भावना आहे ना ती फार महत्वाची आहे. ज्या मातीनं आपल्याला बनवलंय, ज्या मातीनं आपल्याला उभं केलंय, जिने आपल्याला एक वेगळी ओळख तयार करून दिली आणि ज्या आईसाहेबाच्या कृपेने आपला जीवन घडतंय ना, पहिला पगार तिच्या चरणावर समर्पित करायचा. मी म्हणेल असं जर प्रत्येक मुलानं केलं ना तर इथून पुढे येणाऱ्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा प्रेरणा मिळेल. आपणही अशा पद्धतीचं उत्तम कार्य केलं पाहिजे. हे मी का सांगितलं तुम्हाला सज्जन हो, त्या परिवारानं, अंबानी परिवाराने 5 ट्रॉफ्या मिळवल्या, पण त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्म असल्यामुळे त्यांनी त्या 5ही ट्रॉफ्या गणपतीच्या पायाजवळ ठेवल्या. जगातलं पहिलं कुटुंब, पहिला परिवारही तो सज्जन हो. आजपर्यंत जगातले सगळे माणसं त्यांनी त्याच्या पोराच्या लग्नाला बोलवले होते आणि सगळे माणसं, सगळे याचा अर्थ सगळ्या देशातले सगळे लोक, VIP लोक तिथं बोलवले होते. आणि त्या लोकांना बोलवण्यासाठी जे इन्व्हिटेशन कार्ड आपण छापतो ना, त्या कार्डावरती सज्जन हो, आपल्याकडे जर बघितलं, पोराचे लग्न असले की लग्नाच्या पत्रिकेवर नटनट्याचे फोटो असतात. पिक्चरमध्ये अभिनय करणाऱ्या नटनट्यांचे फोटो त्या कार्डावर कधी कधी बघायला मिळतात. आणि असे लोक आम्हाला फोन करतात, महाराज आमच्या पोराचं लग्न आहे, आशीर्वाद द्यायला या. वाटोळं होईन ना तो आहे पोराचं. हां, नट्यांचे आणि अभिनेत्याचे फोटो त्या पत्रिकेवर टाकतो आणि आमच्यासारख्या साधू लोकांना म्हणतो तू आशीर्वाद द्यायला या. कशाला कल्याण होईल सांगा बरं?
अरे त्या परिवाराकडे जर आदर्श बघा, पैसा नुसता महत्त्वाचा नाही, माणूस किती श्रीमंत हे महत्त्वाचं नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी भावना किती महत्त्वाची, केवढी मोठी भावना आहे ते महत्त्वाचं आहे. त्या परिवारानं सज्जन हो जगातला एक आविष्कार केला. जे इन्व्हिटेशन कार्ड होते, ज्या लग्न पत्रिका होत्या, त्या पत्रिकेवरती विष्णू सहस्त्रनाम पूर्ण छापलं होतं. विष्णू सहस्त्रनाम पत्रिकेवर लग्नाच्या छापणारं पहिलं कुटुंब म्हणजे अंबानीचं परिवार आहे. तुम्ही आता असं समजू नका, हे 2 उदाहरणं त्यांची मी दिले म्हणजे कीर्तनाच्या व्यतिरिक्त वेगळा लिफाफा तिकडून मला येणार आहे असं समजू नका. फक्त उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी देतोय, एकीकडे संपत्ती असताना सुद्धा परमार्थ जर जीवनात असेल तर सोन्याला सुगंध आहे. आणि नुसती संपत्ती आहे, नुसती प्रॉपर्टी आहे, पण अध्यात्म नाही, परमार्थ नाही, त्याची गत काय होते सांगतो तुम्हाला. आता हे झालं IPLचं. आता नॅशनल टीमकडे या. इंडियाची नॅशनल टीम, त्या नॅशनल टीमच्या प्रत्येक खेळाडूच्या टी-शर्ट वरती एक लोगो छातीवरती. कोणत्या कंपनीचा बरोबर? सहारा. काय कोणती कंपनी? सहारा कंपनीचा लोगो आहे. त्या सहारा कंपनीचा मालक अब्जाधीश आहे. अब्जाधीश माणूस आहे सज्जन, भारत देशातलाच आहे. पण सज्जन हो, एक दिवस त्या सहारा इंडिया नावाच्या कंपनीच्या मालकानं ड्रायव्हरला सांगितलं गाडी काढ. बसला गाडीमध्ये, ड्रायव्हरला घेऊन घरापासून 25-30 किलोमीटर अंतरावर गेला, नदीवर गेला, पुलावर गाडी उभी करायला लावली, गाडीतून खाली उतरला आणि 1 सेकंदही वेळ न लावता पुलावरून उडी टाकली आणि पाण्यामध्ये नदीमध्ये आत्महत्या केली. जीवन संपून टाकलं. आत्महत्या करण्याची वेळ. अब्जावधीची प्रॉपर्टी असून जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर तुमच्या त्या प्रॉपर्टीला 0 किंमत आहे. जर संस्कार चांगले असते, अध्यात्माचे संस्कार जर असते जीवनामध्ये, संत वचन जर त्यांनी कधीतरी पाहिले असते तर ही वेळ जीवनात आली नसती. म्हणून मायबाप हात जोडून विनंती आहे, पैसा खूप कमवा पण माझ्या भगवंताला कधी जीवनात विसरू नका. पहा, आयुष्यात देवाला कधी विसरायचं नाही, कारण नुसत्या पैशाकडे पाहून भाळणारा माझा देव नाही, नुसत्या पैशाकडे पाहून भाळणारा परमात्मा नाही. देवाला जर काय आवडत असेल तर फक्त देवाला भक्ती आवडते आणि प्रेम आवडते, बाकी काय आवडत नाही. दुर्योधनाच्या 56 भोगाचा त्याग केला परमात्म्याने. 56 पदार्थ बनवले होते जेवायला. दुर्योधन म्हणतो देवा जैसा देव वैसी पूजा, जसा पाहुणा तसा पाहुणचार. 56 भोग बनवले देवाला जेवण्यासाठी. पण माझ्या परमात्म्याने सांगितलं, दुर्योधना, भोजन कोणाच्या बिगरी केल्या जात नाही, त्याच्यासाठी 2 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट खाणाराच्या पोटात भूक पाहिजे आणि दुसरी गोष्ट खाऊ घालणाराच्या अंतःकरणात प्रेम पाहिजे. खाणाराच्या पोटात भूक नसेल आणि खाऊ घालणाराच्या अंतःकरणात प्रेम नसेल, लाथ मारली भगवंतानं सज्जन हो, आणि सगळं ऐश्वर्याला लाथ मारून परमात्मा गेले कुठं? चलो विदुरा घरी जावे, चलो विदुरा तयार करा, चला निघायचंय आपल्याला. देवा जायचंय, पण कुठे जायचंय? विदुराच्या झोपडीवर जायचंय. देवा एवढे मोठमोठे राजवाडे, मोठमोठे मंदिरं सोडून आता झोपडीवर जायला आपल्याला शोभतंय का देवा? आपलं स्टेटस काय, लेवल आपली बघितली पाहिजे. आपण कुठे गेलं पाहिजे, कुठं बसलं पाहिजे. खुशाल एवढे मोठमोठे मंदिरं सोडून, राजवाडे सोडून तुम्ही म्हणता झोपडीवर जायचं. भगवान म्हणतात अरे काय कामाचे मोठमोठे बंगले, काय काय लोकांचे असतात 5-5, 10-10 मजल्याचे बंगले, पण त्या बंगल्यात राहणारे माणसं सज्जन हो कधी चुकून सुद्धा उष्ट्या हाताने कधी कावळा आणत नाहीत. चुकून सुद्धा कधी कोण्या पाहुण्या रावळाला, साधू संताला चहा प्यायला बोलवत नाहीत. काय कामाचे मोठमोठे बंगले. घरं छोटे असू द्या,
पण त्या घरात राहणाऱ्या माणसाचे मन मोठे असले पाहिजे सज्जन हो. नुसते घर छोटे मोठे असून उपयोगाचं नाही. माझ्या भगवान परमात्म्यानं सांगितलं त्या मोठमोठ्या राजवाड्याचं उपयोग नाही म्हणे त्याचा काही. चला आपल्याला निघायचंय. भगवान परमात्मा विदुराच्या घरी गेले. विदुराच्या घरी जाऊन माझ्या भगवान परमात्म्याने काय केलं? कन्या खाल्ल्या. कन्या विदुरा घरच्या असं अधून मधून हो भक्षुणी कन्या प्रेमानंदे दारा मनमोहन 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 मुरलीवाला परमात्म्याने कन्या खाल्ल्या. कन्या गेले भगवान परमात्मा विदुराच्या घरी. काय करावं कळना सज्जन. काही नव्हतं त्या विदुराजवळ. ऐश्वर्य नव्हतं, संपत्ती नव्हती, मोठेपणा नव्हता, प्रतिष्ठा नव्हती, कीर्ती मान सन्मान काहीच नव्हतं. साधं बिलकुल सिंपल जीवन विदुर काकाचं. पण ज्या वेळेला देव आलाय, जगाचा बाप माझ्या घरी आलाय, हे पाहिल्यानंतर आनंद अंतकरणात इतका झाला. काय करून काही नाही कळना सज्जन हो. काय करू उपचार उपचार कोप मोड की जर्जर कोप मोड की जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजार काय करू उपचार उपचार. विदुर काकाच्या जवळ ऐश्वर्य संपत्ती मोठेपणा प्रतिष्ठा काहीच नव्हतं सज्जन हो. फक्त अंतकरणामध्ये प्रेम होतं. अंतकरणात भाव होता. देवाविषयी भक्ती अंतकरणात होते. देवाला दुसरं काही लागत नाही. भाव का भूखा हूँ मैं भाव ही बस सार है भाव से मुझको जो देवे सब मुझे स्वीकार है. भाव बिन सुनी पुकारे मुझको तो भाती नहीं इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है. देवाला फक्त प्रेम आवडतंय सज्जन हो. भाव आवडतो, भक्ती आवडते. आणि ते प्रेम म्हणजे सगळ्यात मोठी भक्ती आहे. नारदाला विचारलं, नारदानं सांगितलं. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी भक्ती कशाला म्हणतात हो? नारदजी म्हणतात भक्तीचं काय लक्षण आहे? नारदानं पहिल्या सूत्रामध्ये सांगितलंय सातू अस्मिन परम प्रेम रूपाच. देवाविषयी अंतकरणामध्ये परम प्रेम निर्माण होणं याच्यासारखी मोठी भक्ती नाही सज्जन हो. ते परम प्रेम कसं असतं, कसं करावं ते परम प्रेम? पुन्हा विचारलं नारदाला. नारदाने नारद भक्ती सूत्राच्या दुसऱ्या सूत्रामध्ये सांगितलं ते प्रेम कसं करावं, ते प्रेम कुणासारखं करावं. उत्तर दिले नारदानं सज्जना हो. यथा ब्रज गोपिकानाम वृंदावनातल्या गवळणीप्रमाणे जसं वृंदावनातल्या गोपिकांनी देवावर प्रेम केलं ना तसं प्रेम करावं. देवासाठी सज्जन हो. त्या गवळणी
ज्या दिवसापासून कृष्ण गोकुळ सोडून निघून गेला, त्या गवळणींनी त्या गोपिकांनी यमुनेच्या काठावर जाऊन बसावं. काही बोलत नाहीत कुणाला सज्जन हो, नुसतं डोळ्यातून पाणी आहे. रुरुदु सुस्वरम राजम कृष्ण दर्शन लालसा, अखंड डोळ्यातून पाणी आहे. साधून पाहिलं सगळ्या गवळणी यमुनेच्या काठावर जाऊन बसल्यात आणि सगळ्या नुसत्या रडायला लागल्यात. काही बोलत नाहीत कुणालाच. साधून विचारलं, अरे गोपिकांनो, वेड्यासारखं या यमुनेच्या काठावर त्या कृष्णाची वाट बघत बसू नका. अरे तो कृष्ण छली आहे, तो ठगी आहे, नाही येणार परत. गवळणीने हात जोडून सांगितलं, साधू महाराज, आमचा नक्की विश्वास आहे, आमच्यासाठी जरी नाही आला ना तर आमच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूसाठी हे डोळे पुसायला एक दिवस आमचा कृष्ण नक्की येणार या काठावर. नक्की येईल हा विश्वास आहे. गवळणीने म्हणावं, देवा आपण ही आए लिख नहीं भेजे, पंख नहीं उड़ जावन की, कोई कहियो रे प्रभु आवन. काय भाव आहे त्या गवळणींचा सज्जन हो. प्रेम केलं त्या गोपिकांनी, तसं प्रेम करावं ऐका मायबाप. भगवान परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल, देवाची भक्ती जर मिळवायची असेल, देवाला जर प्राप्त करायचं असेल, तर गवळणी म्हणतात, भगवान गाने से और भगवान रोने से मिलता है. त्या देवासाठी गायन करावं आणि त्या देवासाठी जर रडलं ना सज्जन होतं तो परमात्मा भेटतो. विठ्ठला 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 विठ्ठला. एक क्षणभर सुद्धा त्या गवळणी देवाशिवाय राहू शकत नव्हत्या. सज्जन आठवणीला उजाळा दिला तुम्ही चांगला. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी. काय प्रेम त्या गवळणीचं सज्जन हो. ऐका, एक क्षणभर सुद्धा देवाशिवाय राहू शकत नव्हते.